श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावने वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। मग आपण राधा गोविंदांना प्रथम प्रणाम करूया, त्याच्यानंतर प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, पुन्हा नामानिष्ठ दास प्रभूजी त्यांना प्रणाम करूया. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण पण इथे वेळेत आला, तुम्हा सर्वांना सादर प्रणाम. तर आहे ना, इथे ना हे समोर नरसिंह देव दिसत आहेत. नरसिंह भगवान आहेत ना, हे आपली संकटातून सुटका करतात. मग हे प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की हे जे कलियुग आहे ना, हे संकटाने तसं भरलेलं असतं. मग आपलं हे जे भक्तीचं बीज आत्ता नुकतं कुठं आपल्यामध्ये आलंय, तर हे सुरक्षित राहायसाठी आपण नरसिंहची हे करायला हवी, म्हणजे त्यांना शरण जायला हवं. इस्कॉन मंदिरांमध्ये पण नरसिंह कवच पठण केलं जातं. तर तुम्हाला इथे ग्रुपवर माताजी पाठवतील नरसिंह कवच आणि प्रणाम मंत्र. तर तुम्हाला पण कधी काही संकट वगैरे वाटलं तर अवश्य नरसिंह देवांचा आश्रय घ्या. हा, ते आपल्यावरील सर्व संकटे दूर करणार. घ्या माताजी पुढची स्लाइड. प्रणाम करू आपण त्यांना. आता आजचा जो अध्याय आहे ना, ह्याचं नाव आहे राजगुह्य योग. हा परम गोपनीय ज्ञान असं ह्या आजच्या अध्यायाचं नाव आहे. हा अभय आज कृष्ण इथे आपल्याला परम गोपनीय गुह्य गुप्त असं एकदम गोपनीय मधलं गोपनीय परम असं ज्ञान आपल्याला कृष्ण इथे देणार आहेत. बघूया काय ज्ञान देतात. हा, आणि जे सगळ्या ज्ञानांचा राजा आहे, राजयोग म्हटलेलं आहे. वाचणार माताजी तुम्ही? हरे कृष्ण. हो, हं. हरे कृष्ण. आवाज येते माताजी? हा, येतो येतो. परमत भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देईल, ते जे तू जाणून भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून मुक्त होशील. हरे कृष्णा. बघा, हा आता हे जे ज्ञान आहे ना, हे कसं ज्ञान आहे? तर गोपनीय आहे. हा, मग कृष्ण इथे आता हे गोपनीय सगळ्या ज्ञानांचा राजा असणारं ज्ञान का देत आहेत अर्जुनाला? तर अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाहीस. मत्सर म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपल्याला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नसतो,
पण ती दुसऱ्या व्यक्ती जवळ आहे त्यामुळे आपल्याला बरं वाटत नसतं. हा, म्हणजे ही वस्तू त्या माणसाजवळ आहे ह्याचं आपल्याला वाईट वाटतं तेव्हा त्याला मत्सर म्हणतात. मग आहे ना, अर्जुन कधीही कृष्णांचा मत्सर करत नव्हता. म्हणून मी तुला हे गुप्त ज्ञान देईन. मग आपण पण जर का कृष्णांचा मत्सर करत असू, तर हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रकट होणार नाही. आपल्याला कृष्णांविषयी निर्मत्सर असायला हवं. हा, जसा अर्जुन आहे तसा, आणि सगळ्यांविषयीच तुम्ही मत्सर करत नसाल तर हे ज्ञान तुम्हाला प्रकट होणार आहे. कारण इथे कृष्ण अर्जुनाला म्हणूनच सांगतायत की अर्जुन कृष्णांचा मत्सर करत नाही. मग त्याच्यानंतर आहे ना, आता हे ज्ञान कसं आहे बघा, की ज्यामुळे भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. अर्जुनाला सांगतायत कृष्ण की तुला ही भौतिक अस्तित्वातली दुःख जाणवणार नाहीत. काल तुम्हाला म्हंटल सांगते आणि आपलं ते राहून गेलं. तर 3 प्रकारची दुःख असतात. हा, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. मग आदिदैविक असतात ही अशी, मी मागे पण एकदा तुम्हाला सांगितलेलं ऍक्च्युली, पूर येणे, हे दुष्काळ पडणे, हे देवी देवतांमुळे होतात. हा, अ, चक्रीवादळ येणं वगैरे असं. मग आधी भौतिक काय असतात, तर जी प्राणी म्हणजे तुम्हाला आजूबाजूचे प्राणींमुळे किंवा व्हायरसमुळे होतात. तर कोरोना आला, हा, किंवा आजूबाजूच्या शेजापाजाऱ्यांमुळे होतात वगैरे, ही सगळी अशी आधी भौतिक असतात. किंवा टायफॉइड मलेरिया म्हटलं ना होतात, ह्याच्यामुळे, ते तर सूक्ष्मजीव असतात. ती. आणि आध्यात्मिक म्हणजे जी आपली आपल्यामुळे होतात, की तुमचं कोणावरच पटत नाही, तुमचं मानसिक तुम्ही अस्थिर झालात, किंवा मग आपलं आपणच पाय घसरून पडलो वगैरे, असं म्हणजे जी आपली आपल्याला होतात, दुसऱ्या काय त्याच्यात नसतं. तर ही जी 3 दुःख आहेत ना, ही आपल्याला आपल्या कर्मानुसार मिळत असतात. हा, त्याला दुसरं कोण जबाबदार नसतं. आपण मागे जशी कर्म केली आहेत तशी ही दुःख आपल्या वाटेला येतात. तर ह्यांना ऍक्च्युली सेकंडरी मिजरीज म्हणतात. ही दुय्यम दुःख आहेत. का, तर तुम्ही ह्यातनं मार्ग काढू शकता. आणि प्राथमिक दुःख कुठली आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. तर ह्याला पर्यायच नाहीये काय, म्हणून यांना प्राथमिक म्हटलं जातं. पण पर्याय नसल्यामुळे आपण सगळ्यांचं आपलं पूर्ण आयुष्य जातं ते या दुय्यम दुःखांमध्ये, की ती कशी, मला जरा मोठं घर हवं, चांगला जॉब हवा, अ, किंवा इथं ऍडमिशन हवं, अशा टाईपची. म्हणजे आपल्याला पण माहित असतं त्यात आपण मार्ग काढू शकतो, त्यामुळे आपण सतत त्याचा विचार करत असतो. खरं तर ती दुय्यम दुःख आहेत. हा, आणि त्यातनं मार्ग काढून पुढे जात राहायचं, बघायचं. मग आहे ना, ही प्राथमिक असू देत किंवा दुय्यम दुःख कुठलीही असू देत, आपल्याला त्याचा त्रास जाणवणार नाही जर का आपण ह्या कृष्णाने दिलेल्या ह्या भगवद्गीतेच्या ज्ञानाशी जोडलो गेलो. कृष्ण म्हणजे ते जीवनात उतरवलं. नुसतं ऐकायचं नाही, तर ते तुम्ही फॉलो करू शकलात, तर जर का तुम्ही कृष्णांशी जोडून घेऊ शकलात, तर नक्कीच आपल्याला ती दुःख जाणवणार नाहीत. काल भीष्मदेवांचं उदाहरण बघताना सांगितलं होतं बघा तुम्हाला. हा, चालेल. आता हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. राजविद्या राजगृह्यं पवित्रमिदं प्रत्यक्ष अवगम धर्म्यं सुसुखम कर्तव्य अय्यम अव्ययम. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे. ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्ण करते. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्णा. आता ह्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे बघा. हे कसं आहे, राजविद्या राजगुह्यम, की ही एकतर ज्ञानांचा राजा आहे, एक झालं. पुन्हा सर्व ज्ञानांमध्ये गोपनीय असं हे ज्ञान आहे. हा, मग आता तुम्ही म्हणाल गोपनीय ज्ञान आहे, गोपनीय काय असतं जे आपण सहजासहजी कुणाला सांगत नाही. मग माणसानी पैसे काळे लपवून कुठे ठेवलेत, किंवा त्यांची अफेअर्स वगैरे, जे सगळ्यांना सांगत नाहीत माणसं, असं गोपनीय काहीतरी चोरून चोरून असतं ते वगैरे. मग इथं काय आहे, तुम्ही भगवद्गीता मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकता.
वाचू शकता. आता आपल्या इस्कॉनच्या मंदिरांमध्ये जनरली भगवद्गीता शिकवतात, त्यामुळे तिथेही जाऊन कोणीही जाऊन ते शिकू शकता. इथं आता आपले क्लास आहे, हा पण युट्यूब ह्याच्या लिंकला जॉईन कोणीही करू शकतो. म्हणजे फ्री आहे, फुकट आहे, सर्वांसाठी आहे. कोणीही येऊन ज्याची इच्छा आहे तो जॉईन करू शकतो, शिकू शकतो. मग यात गोपनीय काय आहे? गीता उघडून तुम्ही वाचू शकता ना. मग कसं आहे ना, हे ज्ञान गोपनीय आहे असं कृष्ण का म्हणतायत? ते तुमच्या हृदयामध्ये तेव्हाच प्रकटणार आहे, जेव्हा तुम्ही म्हणजे एका व्यवस्थित आध्यात्मिक परंपरेतल्या गुरूंकडून वगैरे शिकाल, तेव्हाच तुम्हाला ते समजणार आणि ते प्रकट होणार. म्हणजे नुसतं वाचून कळणार नाहीये हे, तर तुम्हाला ते समजावून घ्यावं लागेल आणि जीवनात उतरवावं लागेल. हम्म. मग त्यात गोपनीय काय सांगितलंय कृष्णानी? हे गुह्यतमम आहे, हा म्हणजे गोपनीय, गुह्यतरम आणि गुह्यतमम असं आहे, सर्वात गोपनीय. मग काय आहे ऍक्च्युली ते? तर लक्षात ठेवा काय की गीतेमध्ये सांगितलेलं आहे. पहिलं गुह्य की मी शरीर नाही, आत्मा आहे. दुसरं, मी कृष्णांचा अंश आहे. हं? आणि तिसरं, मी कृष्णांचा नित्य सेवक आहे. हे 3 टप्पे आहेत असे, गुह्य, गुह्यतरम आणि गुह्यतमम, ह्या त्या 3 गोष्टी आहेत. आणि हे जेव्हा तुम्ही शिकाल नीट, हा, तरच ते तुमच्या आचरणात आणू शकाल. त्यामुळे हे ते गोपनीय ज्ञान आहे की जे आपल्याला शिकायचंय व्यवस्थित आणि ते हृदयात उतरवून जीवनात आचरणात आणायचंय. आणि हे ज्ञानाचा राजा आहे. आता आपण आणि बघू, ह्याला कृष्ण काय म्हणतायत? राजगुह्यम, हा, ज्ञानाचा राजा आहे. मग आता जी मागची स्लाइड घ्या, पुढची आली. मग आहे ना, या कृष्ण म्हणत नाहीयेत की तुम्हाला नीट क्लिअर करायची आहे, जेई क्लिअर करायची आहे, IIM ला जावा, कॅट क्लिअर करा, MS LLM असं काहीतरी करा, CA लिहा, असं नाही म्हणत आहेत. त्याला कृष्ण ज्ञानांचा राजा नाही म्हणत आहे. ह्या ज्ञानाला ज्ञानांचा राजा म्हणतायत. का सांगा? तर हे जे ज्ञान असतं ना, हे आपल्या बरोबर काही काळ राहतं. म्हणजे जोपर्यंत हा जन्म आहे तेव्हा इथली नाती आणि हे ज्ञान, मग पुढच्या जन्मात आपलं ते सगळी पाटी कोरी झालेली असते, आपल्या लक्षात नाही राहत. पण हे जे ज्ञान आहे ना, हे तुम्ही भक्ती सेवेमध्ये जे काय आता करणार, हे तुमच्या बरोबर तुमच्या पुढच्या जन्मात पण गृहीत धरलं जातं. भरत महाराजांच्या गोष्टीमध्ये बघा, भरत महाराजांना जरी हरणाचा जन्म मिळाला तरी त्यांची स्मृती राहिली होती. हम्म. तर आणि हे ज्ञान मोजलं जातं. तुम्ही ह्या आचरणात आणलं भक्ती सेवेद्वारे कृष्णांशी जोडलात तर मग आपण इथे मिळव ज्ञान, काय कोणी मिळवायला तुम्हाला थांबवलेलं नाही. पण ते ज्ञान कसं आणि पुन्हा शरीराशी संबंधित आहे. बघा आता तुमचं पेशाने तुम्ही काही असा, पण एक 70-75 नंतर शरीर थकतं, डोक्यात विसरायला होतं थोडं. त्यामुळे तुम्ही म्हटलात तरी तुमचं ऑक्युपेशन होतं ते तुम्ही तितक्याच कपॅसिटीने करू नाही शकत. मर्यादा येतात बघा. आणि एक 80-85 पर्यंत तर काय नाहीच कोण काय करू शकत की त्यांचं हे ड्युटीज असं रे. त्यामुळे ना हे ज्ञान ज्ञानांचा राजा आहे, हा, गीतेचं ज्ञान. हा, मग हे अत्यंत पवित्र आहे. त्याला पवित्र का म्हटलंय बघा, की ते आता म्हंटल तसं हे पवित्र आहे. म्हणजे ना, ते तुम्हाला ह्या जन्मात तर तुमचं गृहीत धरलंच जाणार आहे आणि तुमच्या पुढच्या जन्मांमध्ये पण ते तुमच्या बरोबर येणार आहे. हे एक झालं. दुसरं, जी अनेकानुक जन्माची आपली पापाची फळं असतात आपल्याला लागलेली, किंवा पुण्याची म्हणा, म्हणजे जी बंधनं आपल्याला लागलेली आहेत ना, ती जेव्हा तुम्ही हरिनाम घेता, भक्ती करता, तेव्हा संपून जातात. हा, पण आता संपून तर गेलीत. पण कसं असतं, आता समजा तुम्हाला गार्डन मध्ये एखादं झाड नकोय, की बाबा ते जरा उपद्रव देणार झाड आहे, काही कामाचं नाहीये, मग आपण माळ्याला सांगू किंवा ते झाड कट करू.
मग कट केला तरी बघा एक 2-4 महिन्यांनी वगैरे त्याला परत कुठून तरी पालवी वगैरे फुटते. हा, मग आपण समजा त्याला मग मुळापासून उपटून काढायला हवं, मग मुळापासून उपटून काढलं तरी पण काय होतं, जिकडे म्हणजे प्राण्यांनी त्याची फळं वगैरे पक्ष्यांनी खाल्ली असली तर त्यांच्या विष्ठेमधून ना त्याची बी वगैरे जिकडे पडणार, मग जिकडे अशी जमीन त्याला रुजण्या योग्य भेटेल तिथे ते बी परत रुजेल आणि परत ते झाड येईल, हो की नाही? मग हे जे भवाचं बीज आहे ना आपल्यामध्ये, हे भवबीज इंद्रियांच्या मागे धावण्याचं हे भवबीज आहे ना, ते तुमचं भक्ती सेवेमध्ये आल्यावर गेलंय. हा, पण आहे ना, ह्यात स्थिर व्हाल, ह्या मार्गावर प्रामाणिकपणे चालाल तर आहे ना, ते तुमच्यामध्ये वैराग्य येईल. हा, कसं वैराग्य? फल्गू नव्हे, फ्रस्ट्रेशन मधून आलेलं युक्त वैराग्य जे ज्ञानामुळे येतं. हा, ज्ञानात स्थित झाल्यामुळे जे वैराग्य येतं ते वैराग्य येईल. आणि मग त्याच्यानंतर भलेही ह्या भवबीजाचं बीज एखादं पडलं तुमच्या म्हणजे हृदयामध्ये तरी सुद्धा रुजणार नाही. का? तर तिथे आता ते हे ती जमीन सुपीक नाही राहिलेली, ती आता वैराग्य पूर्ण झालेला आहात. त्यामुळे भवबीज काय तुमच्यामध्ये पुन्हा हे इंद्रिय सुखांच्या मागे धावणं वगैरे हे सगळं बंद होतं. हा, असं हे पवित्र ज्ञान आहे. कळलं ना तुम्हाला? हे ज्ञान तुम्हाला जर का तुम्ही हा मार्ग प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर तुमच्यामधलं ते भवबीज ते पूर्णपणे काढून टाकतं आणि वैराग्य प्रदान करतं. रामरक्षेमध्ये म्हटलंय, भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेती गर्जनम. हा, म्हणजे राम नाम घेतल्यावर काय? तर भवबीज जाळून टाकणार आहे ते. ओके, आणि हे त्यामुळे पवित्र असं ज्ञान आहे. पुन्हा बघा, अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणार आहे. आता हे आत्म्याचं ज्ञान दिलंय, आत्म्याला कृष्णाशी जोडायला आवडतंय, जोडून घ्यायचे मार्गही भक्ती सेवेने सांगितलेले आहेत. मग बघा, जप करा, श्रवण कीर्तन करा, मग हा आचरण करण्यास किती सुख. आता तुम्ही इथे रोज क्लासला येता, तुम्हाला बरं वाटतं म्हणूनच येत असाल ना, की असं वाटतं की 1 तास पूर्ण वेस्ट ऑफ टाइम केला, बेकार, काही उपयोग झाला नाही असं वाटत नाही? पुन्हा अ, आणि करायला पण काय सांगितलंय, एक जपमाळ घ्या आणि जप करा. हम्म, तोही तुम्हाला ज्या जमेल त्या वेळेला करा. अगदी चालताना जमला तर चालताना सुद्धा करू शकता. पुन्हा थोडस तुम्हाला आवड असेल तर घरातली सगळी मिळून कीर्तन करा, जसं जमेल तसं थोडं श्रवण करा. असा हा आहे, तुम्ही आचरण करू शकता. त्यासाठी काय खूप सामग्री लागते किंवा काय असं काही अटी नाहीयेत. हा, तर आहे ना, त्यामुळे हे आचरण करण्यास अत्यंत सुखदायक आहे. हम्म. हम्म. आणि अ, ह्याची तुम्ही प्रत्यक्षात प्रचिती घेऊ शकता. म्हणजे आता जे जप करा, तुम्ही की भक्ती सेवेच्या छोट्या छोट्या गोष्टी करा, हे सांगितलं, हे तुम्ही जीवनात अंमलात आणून त्याची प्रचिती पाहू शकता. ते काही खूप अवघड नाही. हा, त्यामुळे ते प्रत्यक्षात तुम्ही अनुभवू शकता. असं काहीतरी खूप वेगळं सांगितलेलं नाही की जे काही जमणं शक्यच नाही असं नाही सांगितलेलं. आणि ही धर्माची परिपूर्णता आहे, कारण हेच तर मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. कृष्णाने सांगितलंय बघा, की हे ज्ञान आहे ना, हेच भगवद्गीतेमधलं ज्ञान म्हणजे धर्माची परिपूर्णता आहे. ह्याचसाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळतो, की आपण कृष्णांसाठी हे शरीर वापरू आणि त्यांच्यासाठी थोडस त्यांच्याशी जोडलेलं राहू. हा, आणि अविनाशी आहे हे ज्ञान. आणि ते आलं बघा, आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे, सोपं आहे आचरण करायला, काही खूप अवघड नाहीये. हा, हा घ्या माताजी पुढची slide. माताजी मी वाचू श्लोक पुढचा. हा, वाचा. कोण म्हणून? हा, श्लोक वाचते नंतर, श्लोक आल्यानंतर. मी वनिता पाटील हा, बोलते. चालेल चालेल. हरे कृष्ण. वाचू का माताजी? हा, हे वाचा. हा, त्या श्लोक वाचणार आहेत. हा. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्ममृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन
होते. हरे कृष्ण. हा, तर आहे ना बघा की कृष्ण काय म्हणतात पुन्हा, आणि आता सगळंच सांगितलंय की जिथे मगाशी सांगितलेलं मत्सर नाही. मग तुम्ही म्हणाल की बाबा मी कधीच कोणाचं मत्सर केला नाही, मला कधी कोणाला काहीतरी मिळालं म्हणून असं काही वाईट वगैरे वाटलं नाही. हा, तर अजून एक चेक पॉइंट ठेवलाय कृष्णाने इथे. तुम्ही निर्मत्सर तर असायला हवं सगळ्यांविषयी, आणि तुमची ह्या भक्ती मार्गावर श्रद्धा पाहिजे. कृष्णावर त्याची भक्ती करण्यामध्ये आपली श्रद्धा हवी, तरच आपल्याला कृष्णांची प्राप्ती होऊ शकते. नाही तसं झालं तर तुम्ही भौतिक म्हणजे ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पुन्हा पुन्हा ह्याच मार्गामध्ये परत जन्म मृत्यू अडकून पडणार. हा, तर दोन गोष्टी हव्या की तुम्ही कृष्णांचा मत्सर नाही करायला हवा, आणि त्यांच्यावर श्रद्धा हवी, त्यांच्या भक्ती सेवेमध्ये जोडून घ्यायला हवं. हं? हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता आहे ना, हे अचिंत्य भेदाभेद तत्वाचे हे आहेत. श्लोक आहेत. हा, सांगते अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणजे काय. माताजी वाचा, हे पण वाचा, पुढचं पण वाचा. हा, हरे कृष्ण. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हा, पुढचं घ्या. हरे कृष्ण. तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाही. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याच प्रकारे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात. हे जाणून घ्या. हरे कृष्ण. हा, आणि त्याच्या पुढचं पण ते. ह्याची पुढची स्लाइड घ्या. हे एक, हा हा, हे पण वाचा. हरे कृष्ण. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्यामध्ये अधीन आहे. माझ्या इच्छेनेच मी पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होते. हे धनंजय, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हा, तर आता या माताजी पहिल्या स्लाइडवर. हे आहे ना बघा, इथे विरोधी स्टेटमेंट केलेली आहेत कृष्णाने. मागची घ्या माताजी त्या दोन स्लाइड, की मागे मागे, हा 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 हा. आता बघा इथे काय म्हणतायत, मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे जगत व्यापले आहे. हा, मी सर्व जीव माझ्या ठायी आहेत, पण मी त्यांच्या ठायी नाही. आता मग इकडे म्हणतायत की मी सगळे जग व्यापलंय, सगळे जीव माझ्या ठायी आहेत, पुन्हा पुन्हा म्हणतायत की मी त्यांच्या ठायी नाहीये. हा काय प्रकार, दोन वेगवेगळी विरोधाभास झाला ना. तर आता पुढची पुढची पण स्लाइड घ्या माताजी. त्या इथं पण आता तसंच म्हणतायत की मी, ह्याच्या पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, हे बघा की मी सगळ्यांचा पालन पोषण करताय, सर्व व्यापी आहे, पण मी या सृष्टीचा अंश नाहीये, मी या सृष्टीचं उगमस्थान आहे. हा, तर असं म्हणजे ह्या विधानांमध्ये आहे ना, हे बघा, पुन्हा माझ्या अधीन आहे, पुन्हा माझ्या इच्छेनेच ती प्रकट होत असते, प्रलय होत असतो. पण ह्यामध्ये विरोधाभास आहे असं का म्हणतात, तर काल आपण बघितलं बघा, कृष्ण जसे अर्जुनासमोर उभे आहेत, त्या त्यांच्या रूपामध्ये ना, ते त्यांच्या गोलोक वृंदावन धामामध्ये असतात. हा, आणि तिथून पुढचं काल आपण शिकलो की मग विस्तार होत होत हे महाविष्णू, मग महाविष्णूंमधून करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. मग प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू असतात. हा, मग त्यांच्या नाभी कमळातून हे येतो, कमळ येतं, त्यात ब्रह्मा प्रकट होतात वगैरे ते सगळं. मग पुन्हा मग ब्रह्मानी जरी सृष्टी निर्माण केली, तरी त्यामध्ये चेतना रूपाने क्षीरोदकशाही विष्णू जातात, आणि क्षीरोदकशाही विष्णू चतुर्भुज नारायण रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयात असतात, आणि चेतना रूपाने चराचरामध्ये असतात. हा, मग भगवंत कृष्णांच्या ह्या गोविंद श्यामसुंदर ह्या रूपात त्यांच्या गोलोक वृंदावन धामात असतात. म्हणून म्हणतायत की मी सगळं प्रकट केलेलं आहे,
सगळं लागेल ते आपल्याला दिलेलं आहे हा इथे. ओके. पण त्यामुळे ते म्हणतायत की सगळं काही माझ्यामध्ये सामावलेलं आहे, पण तरीही मी या सृष्टीचा अंश नाही. ते त्यांच्या गोलोक धामामध्ये कृष्ण रूपात असतात आणि मग पुढे टप्प्याटप्प्याने विस्तार होत आपल्यापर्यंत वेगवेगळी रूपांमध्ये असतात. हा म्हणून तसं म्हटलंय. जसं कसं बघा, दूध असतं. दुधापासनं आपण काय करतो, जरासं विरझण लावतो आणि दही मिळवतो. मग दही घुसळलं की ताक आणि लोणी होतं. लोणी कढवलं की तूप मिळतं. हा. मग आता दह्यामध्ये दूध आहे का, तुपामध्ये दूध आहे का, तर नाही. पण सोर्स कोण आहे? दुधापासूनच आपण दहीही मिळवलं, लोणी पण मिळवलं, ताक पण मिळवलं, तूपही मिळवू शकतो. पण हो बापरे. हा. तर आहे ना, पण आपण हे नाही ना करू शकत, काय म्हणतो ते, तुपापासनं लोणी दूध वगैरे मिळवू शकत नाही. दूध हा त्याचा सगळ्याचा उगम करतात. हा, ज्यातनं आपल्याला सगळं मिळत जातं. तसं कृष्णांपासून त्यांचे विस्तार होऊन होऊन इकडे पुढे वेगवेगळी रूपं येत जातात. पण ओरिजिनल कृष्ण गोलोक वृंदावन धामामध्ये आहेत. म्हणून ह्याला अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणतात, की ज्याची आपण कल्पना पण करू शकत नाही, चिंतन पण करू शकत नाही, असं आहे. आणि म्हणून ही स्टेटमेंट अशी आहे. हा, मग आपण आता ह्याच्यामध्ये शिकलो काय आहे बघा, की हा, मग आता जी पुढची स्लाइड घ्या. हा, आणि इथे एक लक्षात ठेवा हा, की कृष्णाने काय सांगितलंय, की ही सर्व इथे जे कर्म कृष्ण करतात ना, ही आपल्याला कशी त्याची बंधनं लागतात, तशी कृष्णांना लागत नाही. ते कुठल्याही कर्माने बद्ध होत नाहीत. हा. आणि बघा काय म्हणतायत, की ही जी भौतिक प्रकृती आहे ही भगवंतांच्याच ह्याच्या अध्यक्षतेखाली काम करते. त्यांनी सांगितलं, म्हणजे त्याच्यासाठी त्यांना खूप काय करायला लागत नाही. भगवंतानी नुसती सूचना केली की ती प्रलय होतात, निर्मिती होते, सगळं होत असतं बघा. हा, त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही करत असते. मग इथे कृष्णाने काय काय सांगितल्या गुह्य गोष्टी, की कधीही आपण कृष्णांचा मत्सर करायचा नाही. दुसरं, आपली कृष्णांमध्ये पूर्ण श्रद्धा असायला हवी. मग 3, कृष्ण सर्व प्राणी मात्र हे कृष्णांच्या ठायी आहेत. हा. अ, आणि ते सगळं बघतात कसं, सिनेमा बघितल्यासारखं. हम्म. माताजी 1 मिनिट, हा मागची स्लाइड घ्या, तुम्हाला दाखवते. मागे कुठल्या तरी एका श्लोकात हे सांगितलेलं आहे त्यांनी. थांबा, हा इथे आहे का बघते. हा, पुढे पुढे जावा. बरं असू दे. मग इथे कृष्णानी माताजी घ्या पुढच्या स्लाइड, झालेल्या आपल्या असू दे आता. हा, मग सांगितलंय की इथे आहेत ना कृष्ण फक्त इथं त्यांनी ना एखादा राजा कसा असतो बघा, की जो आपल्या त्याचं राज्य सुदूर पसरलेलं असतं. अगदी शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी हे लावून दिलेली असते. सृष्टी, त्याचं प्रशासन, त्याच्या सगळ्या सोयी सुविधा राज्याच्या पोचवलेलं असतं. ते सगळं राजाने व्यवस्थित केलेलं असतं. पण तो राजा अगदी टोकाला प्रत्यक्षात नसतो. त्याचं म्हणजे सगळी जी त्याने लावून दिलेली व्यवस्था आहे ती मात्र पोचलेली असते. तसे आहेत कृष्ण. हा, आणि आहेत ना, ते कशानेही बद्ध होत नाहीत कुठल्या कर्माने, ते आपण बघितलं की नाही. तर त्यामुळे कृष्ण आहेत ना, हे वैराग्य आहे त्यांच्यामुळे, ते कुठल्याही कर्माने बद्ध होत नाहीत. का? तर त्यांनी ते आहेत ना, सगळं बघत असतात. त्यांनी एक स्वातंत्र्य आपल्याला मात्र इथं दिलेलं आहे. हा, ही व्यवस्था करून दिलेली आहे. सगळं साहित्य पण पुरवलेलं आहे, सगळ्यांना पुरेल असं दिलेलं आहे सगळं. आणि एक ठराविक मर्यादित स्वातंत्र्य पण आपल्याला दिलेलं आहे. त्या स्वातंत्र्याचा तुम्ही कसा उपयोग करता हे तुमच्यावर सोडलेलं आहे. त्याच्यामध्ये कृष्ण ढवळाढवळ करत नाहीत. ते फक्त एक सिनेमा बघितल्यासारखं बघत असतात. हा, आणि सगळ्याचे साक्षीदार असतात, आपल्या हृदयामध्येच असतात. आपण जे काय करतो सगळं माहित असतं, सगळ्याचे साक्षीदार असतात, ढवळाढवळ करत नाहीत. आणि
फक्त त्यांच्या भक्तांसाठी मात्र थोडेसे हे असतात, बघू आपण पुढे नंतर. हा, त्यांच्या भक्तांना मात्र मदत करतात ते. पुन्हा बघा, एक इच्छा करूनच सगळं काही निर्माण करतात, संहार करतात, हे इथं 10व्या श्लोकातच सांगितलंय. हा, तर हे गोपनीय ज्ञान कृष्णाने आतापर्यंत आपल्याला सांगितलं. आता आणि पुढे बघूया. तर ह्याला म्हणायचं अचिंत्य भेदाभेद तत्व. एकच मिनिट हा. मी जरा खाली जाऊन येते. हा, आमचं पाणी आलं, त्याला मला बटन लाईटचं सुरू करायला हवं. हा, एकच मिनिट. हा, हा, घ्या आता माताजी पुढची स्लाईड. पुढची स्लाईड घ्या माताजी. हा, वाचा. कुठल्या माताजी वाचणार होत्या? हा, वाचते. जय श्रीकृष्ण. अवजानन्ति मामूढा मानुषिन्तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. हरे कृष्णा. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परमाधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्णा. हा, तर इथे कृष्ण काय सांगतायत की आपण पाहिलेलं बघा, ती 4 लोक जी कृष्णांकडे कधी येत नाही. हा, जेव्हा कृष्ण इथे येतात अवतार करण्यासाठी, तेव्हा ती लोक कृष्णांना ओळखू शकत नाहीत, त्यांचा उपहास करतात. कृष्ण काय म्हणून ओळखायचे आपण? अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते ओळखत नाहीत. तर आपण कृष्णांना हे म्हणून ओळखायचे की इथं जे काय आहे त्याचे परम अधीश्वर कोण आहेत? कृष्ण. मग हे भक्तच ओळखू शकतात. आता कुठली लोक ओळखू शकत नाहीत ते आपण बघितलेलं की जे अत्यंत मूर्ख आहेत, जे हे जे जे अत्यंत मूर्ख आहेत, जे हे म्हणजे काय म्हणतात त्याला, आसुरी प्रवृत्तीचे आहेत, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलंय, आणि जे नराधम आहेत, हा, दुष्ट किंवा नराधम आहेत. मग ही 4 लोक कधी कृष्णांना ओळखू शकत नाहीत. आता जे मूढ आहेत ते कसे, अत्यंत मूर्ख, त्यांनी असे ठरवलेलंच असतं की कर्म म्हणजे त्यांच्या कामाला एवढं बांधून घेतलेलं असतं, आणि नाही बाबा मी नाही केलं तर माझं कसं होणार. हा, एका सर्टन लेवल पर्यंत हे बरोबर आहे, तुम्ही तुमच्यासाठी आवश्यक ते कमवायला हवं, पण थोडंसं आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पण तुम्ही वेळ द्यायला हवा. हा, पण ते विचार करू शकत नाहीत. म्हणजे दुष्ट किंवा हे असतात नराधम, जे शास्त्रीयांच्या विरुद्ध आहे, नका म्हणून सांगितलंय करू, ते ती करतात, आणि म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं वगैरे असंच त्यांचं काम असतं. जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, जे रावण वगैरे होते. आता त्यांनी रावणाने खूप हे केली, कोणाची, शंकरांची तपश्चर्या, पण त्याला शंकर थोडेच हवे होते. त्याचा उपयोग करून पूर्ण जगावर म्हणजे विश्वावर त्याला सत्ता गाजवायची होती, आणि पुढे त्याने ती शक्ती वापरून तेच केलं. तर असे, हा, ही आसुरी प्रवृत्ती. आणि ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतले ते कोण? की जे विचित्ररित्या विज्ञानाशी जोडलेले आहेत अहंकाराने, की त्यांना वाटत असतं की संशोधन आपण कुठलंही करू आणि आपण हवा तसा निसर्ग वळवू
ही सृष्टी वळवू, म्हणजे असे डीएनए डेव्हलप करतो की ज्यांना कधी आजारच होणार नाहीत तुम्हाला. पुन्हा आईच्या ह्याच्याशिवाय म्हणजे आईशिवाय मुलं अशी म्हणजे म्हणजे लॅबोरेटरीज मध्ये हवी तशी मुलं डिझाईन करू वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रातलं काय 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 संशोधन, आणि ज्याची आपल्याला फार आवश्यकता नाहीये. म्हणजे एका सुदृढ समाजासाठी, चांगल्या समाजासाठी असल्या संशोधनाची काही गरज नाही. तरी पण तो एक अहंकार असतो त्यांच्यामध्ये की आम्ही हवं तसं काही निर्माण करू शकतो. आणि काय मग अण्वस्त्र म्हणा आणि काय आणि काय. तर अशी लोक, आता ही लोक ना कशाकडे अट्रॅक्ट होतात आणि कसे वागतात, त्यांचं पुढं काय होतं हे बघूया. आणि महात्म्यांचं पण सांगितलंय कृष्णाने. बघूया. आता जी पुढची स्लाइड घ्या. हा वाचा माताजी, श्लोक वाचा माताजी. हा. जय श्रीकृष्ण. मोघाशामोघ कर्माणो ज्ञान मोघ मोघाशामोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनी श्रिताः. हरे कृष्णा. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत ते राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्णा. आता बघा, हे जे लोक असतात ना असे, हे थोडे गोंधळलेले असतात, भ्रमात असतात आधीच. त्यामुळे असतात गोंधळलेले, काय करायचं काय नाही हे त्यांना माहित नसतं, म्हणजे काय योग्य अयोग्य. मग हे अट्रॅक्ट कुठे होतात सांगा? राक्षसी, आसुरी आणि नास्तिक विचारांकडे आकर्षित होतात. मग तो भ्रम आणि वाढतो. मग त्यामुळे कृष्ण काय म्हणतात बघा, मग अशा अवस्थेत नास्तिक विचारांकडे आकर्षित झाल्यावर आसुरी विचारांकडे त्यांच्या कृती ज्या काय घडतात त्याच्या फळ म्हणून की नाही त्यांची ही मुक्तीच्या आशा, त्यांची ज्ञान संस्कृती, त्यांची जी सध्या ती कार्य करतायत, ह्या सगळ्याचाच पराभव झालेला आहे. म्हणजे ते सगळं निष्फळ असतं. ती जे काय प्रयत्न करतात त्याची मिळणारी पुढची फळं, ह्या सगळ्याचा पराभव झालेला असतो असं कृष्ण म्हणतात. म्हणजे आता तुम्ही विचार करा, रावण, हिरण्यकश्यपू ह्यांनी हे खूप मोठ्या मोठ्या केल्या तपश्चर्या, पण त्याचा उपयोग कशासाठी केला आणि त्याचा मग शेवटी परिणाम काय झाला बघितलात ना तुम्ही? काय झाला शेवटी परिणाम? मग अशा तपश्चर्यांचा, त्यांच्या असलेल्या ज्ञानाचा उपयोग काय झाला? तुम्ही कुठूनही समाजाच्या कल्याणासाठी वगैरे काय केलं नाही. त्यावेळी कृष्ण म्हणतात की ह्यांची मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि ज्ञान संस्कृती ह्या सगळ्याचाच पराभव झालेला असतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा माताजी. हा. जय श्रीकृष्ण. महात्मानुस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यो मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हरे कृष्णा. हे पाच मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्णा. हा. आता महात्मे कसे असतात बघा. हे झाले आता जे भक्त अभक्त आहेत, जे कृष्णांकडे जाऊ शकत नाही. जे कृष्णांकडे जातात ते महात्मे कसे असतात? ते एकतर ना मोहित झालेले नसतात, ते ज्ञानात स्थित असतात. हा आणि ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. म्हणजे त्यांनी कृष्णांशी स्वतःला जोडून घेतलेलं असतं आणि सगळं स्वतःचं कृष्णांवर सोपवलेलं असतं. ओके. मग ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, की सर्व बाजूनी कृष्णांची भक्ती एवढंच त्यांच्या जीवनाचं ध्येय असतं. आणि ते कृष्णाला काय काय म्हणून जाणतात बघा? सृष्टीचे आदी कारण, अविनाशी पुरुषोत्तम म्हणून भगवंतांना जाणतात आणि तसंच जीवनात वागत असतात. तर आता इथे हे ना माधवेंद्र पुरी आहेत. हे एकदा ना असेच भ्रमण करत करत वृंदावनात आले. आणि वृंदावनात आल्यावर बसले एका झाडाखाली. आणि ह्यांना कसं माहितीये, हे कधी भिक्षा मागायला वगैरे जायचे नाहीत. अगदी खूपच भूक वाटली, भूक लागली तरच उठून थोडंसं अन्न घ्यायचे, ग्रहण करायचे,
म्हणजे काहीतरी. नाही तर असं सतत अन्नासाठी नाही, ते सतत त्यांच्या जपामध्ये हे असायचे मग्न. मग असेच वृंदावनात येतात आणि बराच प्रवास करून आलेले असतात आणि एका झाडाखाली एका तळ्याकाठी बसून ना जप करत असतात. मग एकदा एक छानसा मुलगा धावत धावत येतो आणि त्यांना म्हणतो, म्हणजे हे महात्मेजन, माझ्या ना आईने तुमच्यासाठी हा दुधाचा तांब्या दिलाय. मग ते म्हणतात, तुझं नाव काय आणि तुझ्या आईला कसं कळलं मी इथे आलोय?" तर कृष्ण सांगतो, मुलगा सांगतो की माझ्या आईचं नाव यशोदा आहे आणि तिला इथे सगळं कळतं, इथं कोण येतं काय नाही. आणि हा तांब्या, तुम्ही हे दूध प्या, इथं तांब्या ठेवा, मी नंतर येऊन घेऊन जाईल. मी इथं ना गोवर्धन मध्ये माझ्या गायी आहेत आणि त्या इकडे तिकडे जातील लांब, मी जातो आता. मग ते दूध ते ग्रहण करतात. तर त्या दुधाची चव बघून त्यांना वाटतं की हे दूध पृथ्वीवरचं नव्हे, ह्याला हे दैवी अशी चवीचं दूध आहे. आणि ते तेच मनात विचार करत असेल, कोण बरं हा मुलगा अचानक आला आणि ह्याला कसं कळलं आपण आलो वगैरे. मग ते जेव्हा रात्री झोपी जातात ना, तेव्हा झोपेत तोच मुलगा दिसतो आणि विचारतो की अरे, तू मला ओळखलं नाहीस का, सकाळी आलो होतो. तर त्यांना ते आठवतं, जो म्हणजे झोपेत. आता अशा लोकांची झोप म्हणजे पण एक प्रकारची समाधीच असते. मग ते सांगतात की मी तर कृष्ण आहे आणि तू एक मला म्हणजे एक काम कर, मी सांगतो ते. मग ते गोवर्धनवरचा एक पत्ता सांगतात आणि म्हणतात की तिथे ना असा त्या झुडपांच्या खाली ना थोडस मी आहे, म्हणजे भगवंतांचा अर्च विग्रह असतो. तर मला त्या तिथे उष्णतेचा वगैरे त्रास होतो, तू मला तिथनं बाहेर काढ जरा, मला चंदनाची उटी अंगाला लाव आणि चांगला प्रसाद वगैरे कर आणि तिथनं बाहेर काढ. मग त्यांना झोपेत न येते जाग आणि मग ते वाट बघत असतात पहाट व्हायची. त्यांना सारखं वाटत असतं की कृष्णाने आपल्याला सांगितलंय तिथे असतील का कृष्ण. मग सकाळ झाल्यावर ना आजूबाजूच्या लोकांना ते सांगतात की असं असं, मग लोक जमा होऊन जातात. म्हणजे ते म्हणजे जेव्हा म्हणजे कृष्णाने सांगितलेलं असतं, मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर ना तिथल्या पुजाऱ्याने मला असं गडबडीने जमिनीखाली थोडस खाली असं पुरलं होतं. हा, मग हे जातात तिकडे खणतात वगैरे. तर मिळतात हा भगवंतांचा अर्चविग्रह. मग ते त्याला खूप सुंदर अभिषेक घालतात, चंदनाची उटी लावतात आणि प्रसाद वगैरे दाखवतात. आणि मग माधवेंद्र पुरीनी ना नाथद्वारेला श्रीनाथजी अ इथे त्या अर्चविग्रहाची स्थापना केली. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे असेही महात्मे असतात दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली. भगवंत स्वतः त्यांची काळजी घेत असतात हा, आणि त्यांनी त्यांचं जीवन कृष्णांना समर्पित केलेलं असतं. माताजी घ्या पुढची स्लाइड. जय वाचा श्रीकृष्ण. माता. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्तंश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हा. हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. मग महात्मे कोणाला म्हटलंय बघा, त्यांची ड्रेस किंवा काय असं सांगितलेलं नाही. मुळात महात्मा म्हणजे काय असतो ते सांगितलंय बघा, की जे सतत कृष्णांचं कीर्तन करतात. आणि तुम्हाला हे जे करायचंय ना, हे म्हणजे आपल्याला हे जीवनभर करायचंय बघा. असं नाही सांगितलेलं की सकाळी जप करा, मग रात्री झोपताना एकदा माझी आठवण करा, असं नाही. तर तुम्हाला जीवनभर सतत नित्यम सतत आपल्याला हे करायचंय की कृष्णांचं कीर्तन करा आणि दृढ निश्चयाने प्रयत्न करा. त्यामध्ये दृढता हवी आपल्या. व कृष्णांना प्रणाम वंदन करा आणि नित्य भक्तिभावाने कृष्णांची उपासना करायला हवी. तर महात्मे जण हे करत असतात, ह्यांना महात्मा म्हणायचे. ते आता प्रभुपाद स्वामी दाखवलेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा माताजी. जय श्रीकृष्ण. पितामहश्च जगतो माता धाता पितामह वेद्यं पवित्रमोंकार वृक्षाम यजुरेव च. हरे कृष्णा. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी नेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे. हरे कृष्णा.
हा बघा, आपले माता पिता ह्या जगताचा आधार, पितामह म्हणजे आजोबा. आता ब्रह्मा जर का आपल्या सगळ्यांचे पिता धरलं, म्हणजे त्यांनी निर्मिती केली आहे म्हणून, तर ब्रह्मांची निर्मिती कोणी केली? कृष्णाने. त्या एका अर्थाने आपले आजोबा पण झाले, म्हणजे आपले आई वडील आजोबा ह्या सगळ्याचा आधार, आपले शुद्धी करतात ज्ञेय ओंकार, बघा सगळं कृष्ण आहे. तसेच हे सगळे जे वेद आहेत, हे वेद पण कृष्णच आहेत. हा आता हे श्लोक लक्षात ठेवा, त्यांनीच सांगितलंय. ओके. हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. मीच देह पोषण करता, प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्राम स्थान आणि अविनाशी बीज ही मीच आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवतोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिवंत मृत्यूही मीच आहे. सत चेतन आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्णा. बघा, त्यांनी सगळं कृष्णामध्ये स्थित आहे. हे स्लाइडला हे त्यांचं गोलोक धाम आहे बघा. गायींवर कृष्णांचं खूप प्रेम आहे. तुम्हाला पण जशी गोसेवा करायला मिळेल अवश्य करा. हा म्हणजे वात्सल्याचं स्वरूप आहे गोमाता म्हणजे. ओके. आणि कृष्णांचं खूप प्रेम आहे गायींवर. हं? तर इथे बघा ना, आता काय काय बघा, कृष्ण आपले सगळ्यांचे पोषण करता, अत्यंत जीवलग मित्र, उत्पत्ती प्रलय करणारे, सर्वांचा आधार, विश्राम स्थान, अविनाशी बीज, म्हणजे सगळ्यांचा जन्म हा त्यांच्यातूनच झालाय. हा उष्णता देतात, ते पाऊस पाडवितात, सगळं म्हणजे मूर्तिमंत मृत्यू ही मीच आहे, अमृतत्व पण तेच आहे. हा इथे जे जे चेतन, जे हलू शकतं असं, आणि जे जड आहे, फिक्स आहे, निर्जीव आहे, ते पण सगळं त्यांच्यामध्येच स्थित आहे. घ्या माताजी, बघा काय काय म्हणून आपल्याला कृष्णांना जाणायचंय. मग आपल्याला सगळं दिलेलं आहे त्यांनी. मग थोडस आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी हे वापरायला हवं, जे सगळं त्यांनीच दिलंय आपल्याला. हा आता हे लक्षात ठेवा, की आपण इथे जे देवी देवतांची पूजा अर्चा करतो ना, ते कसं असतं बघा, तत्वतः सांगितलं. हा हा वाचा माताजी. होतं ते. हरे कृष्णा. वेद अध्ययने करणारे आणि सोमरसाचे पान करणारे सर्व लोकांची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझे पूजन करतात. असे पाप कर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांमध्ये दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे सर्व लोकांमधील अमर्याद विशेष सुखांचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात आणि अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून ते इंद्रिय उपभोग प्राप्त करतात. त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्णा. मग आता जर का देवी देवतांची पूजन, वेदाध्ययन करणारे म्हणजे कसं, वेदांमध्ये एक भाग येतो कर्मकांड, जो आपण पुण्य प्राप्तीसाठी करतो. मग ही पुण्य काय उपयोगाची, तर स्वर्गात जायला मिळतं. मग जर का तुम्ही ती करत असाल ना, तर अप्रत्यक्षपणे कृष्णाचंच पूजन आहे. म्हणजे कसं, तर बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, की ह्या मूळ झाडाचं कोण आहेत, कृष्ण आहेत. आणि हे देवी देवता म्हणजे पानं वगैरे आहेत. मग जर का तुम्ही सेपरेट पानाला पूजा करणं वगैरे ह्यापेक्षा झाडालाच मूळ पाणी घातलं, तर सगळी पानं फुलं व्यवस्थित राहणार. पण देवी देवतांची पूजा करता म्हणजे एखाद्याच पानाला सेपरेट करून त्याला पाणी घालताय, त्याला पुसताय, त्याला हळदी कुंकू लावताय, असं करताय. पण ठीक आहे, कुठून तरी झाडापर्यंत गेलात तरी, म्हणून कृष्ण म्हणतात की अप्रत्यक्षपणे माझी पूजा करतायत. मग जेव्हा ना पुण्यकर्म, मग तुमचं अशा कर्मांमधून पण जे इतकं साठलं की जे स्वर्गलोकात जायला योग्य आहे, मग तुम्हाला पुढे स्वर्गलोकात जन्म मिळतो आणि तिथे अपार सुख सोयी असतात. त्या सगळ्याचा उपभोग तुम्ही कुठपर्यंत घेऊ शकता, जोपर्यंत आपलं पुण्य आहे. हा मग पुण्यफळ संपलीत, पुण्य क्षीण झालं,
की परत आपल्याला पृथ्वीवर जन्म मिळतो. मग परत मनुष्य जन्म मिळाला की तुम्हाला हे करावं लागतं, पुण्य गोळा करावी लागतात. आणि समजा ती पुण्य जेव्हा स्वर्गात जाण्या एवढी झाली, तर मग पुढचा जन्म स्वर्गात मिळेल. आणि परत पुण्यक्षीण झाली की परत पृथ्वीवर. म्हणजे तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवू शकत नाही. हा, असं असतं हे देवी देवतांची पूजा. तिथे ते दाखवलेलं बघा. माताजी, एक मिनिट, गेला आमचा तो हे. पण ते त्यांनी जायंट व्हील दाखवलेलं बघा, कसं वर जातो खाली येतो, परत वर जातो परत खाली, इकडे सायकलने चढ उतार दाखवले. तर असं म्हणजे पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावं लागेल. हं? तर अशी असते देवी देवतांची पूजा. त्यावेळी तुम्ही जाल ना देवी देवतांकडे, तर आपण त्यांची सेवा करण्यासाठी जायला पाहिजे, की तेही कृष्णांचे भक्तच आहेत. म्हणूनच तिथं ते देवी किंवा देवता आहेत, की कुठेतरी कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत. तर त्यांना तो आदर द्या आणि प्रेमाने जा, त्यांची पण सेवा करा. हं? घ्या माताजी पुढची slide. जय श्रीकृष्ण. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हरे कृष्ण. पण जे माझी भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे ते मी त्यांच्याकडे नेऊन देतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते मी जपतो. हरे कृष्ण. आता जे कृष्णांचे भक्त आहेत त्यांचं बघा काय, हा हा आहे ना, हे ह्याला भगवद्गीतेची फलश्रुती म्हटलेलं आहे हा श्लोक. LICचं हे पण आहे ना स्लोगन हे. तर ह्याला भगवद्गीतेची फलश्रुती म्हटलेलं आहे, की तुम्ही गीता ऐकाल, जीवनात उतरवाल. तर म्हणजे गीतेची फलश्रुती काय तर बघा, की जर का हे ऐकून तुम्ही कृष्णांशी भक्तीने जोडला गेलात, तर आणि भगवंतांच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन केलात, तर आपल्याकडे जे काय नाही आहे ते कृष्ण आपल्याला देतील. आणि जे काय तुमच्याकडे आहे ते जपतील. म्हणजे आता एखाद्याला तसं म्हणजे पैशाकडनं तो आहे व्यवस्थित, पण तब्येत चांगली नाही, तर आरोग्य देतील आणि त्याच्याकडचे पैसे जपतील. ज्याला काही पैशांची गरज आहे किंवा एखाद्या वस्तूची गरज आहे, तब्येत वगैरे त्याची ऑलरेडी नीट आहे, तर त्या वस्तू देतील. म्हणजे असं नाही की हे फक्त ठोकपणे सांगितलं हे देतो एकच. तर तुम्हाला ज्याची गरज आहे ते तुम्हाला नक्की देतील आणि जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्याची जपतील ते. हा, ओके. घ्या माताजी, लक्षात ठेवा, हा भगवद्गीतेची फलश्रुती आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. जय श्रीकृष्ण. एपेन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते यजन्ते विधिपूर्वकम्. हरे कृष्णा. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्णा. हा, म्हणजे इथं वस्तुतः कृष्ण काय म्हणतायत, तुम्ही देवी देवतांची पूजा केलात तर ही माझी पूजा करताय, फक्त जरा चुकीच्या मार्गाने. चुकीच्या म्हणजे कसं, वळसा घालून. एकतर मनुष्य जीवनाचा वेळ कमी असतो, मोजकाच वेळ असतो, ठरलेले श्वास असतात आपले इथे. जेव्हा जन्म घेतो तेव्हा श्वास मोजून आपल्याला मिळालेले असतात. मग जेव्हा आपण देवी देवतांच्या पूजेमध्ये जर का हे करताय तुम्ही, वेळ घालवला किंवा मग त्यातमध्ये आहात, तर आता म्हंटल तसं की एखाद्या झाडाच्या पानाची पूजा केली तरी कुठून तरी झाड मानतं की ते माझ्यापर्यंत हा भक्त आला, माझ्या एखाद्या पानाची तरी सेवा केली, हे ठीक आहे. म्हणून कृष्ण म्हणतात की वस्तुतः कुठून तरी ते देवी देवता पण शेवटी कृष्णांचेच कर्मचारी आहेत. त्यामुळे माझीच पूजा करता, फक्त थोडासा वळसा घालून करताय. म्हणजे स्ट्रेट झाडाच्या मुळाला पाणी घालण्याऐवजी एखाद्या पानाला किंवा फुलाला पुजताय, असं झालंय ते. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. घ्या माताजी पुढची स्लाइड. जय श्रीकृष्ण. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. हरे कृष्णा. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील.
जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात आणि जे माझी उपासना करतात ते माझ्या बरोबर राहतील. हरे कृष्ण. हा, मग आता तुम्ही जर का देवदेवतांची पूजा करताय तर ज्या देवी देवतांची पूजा करताय त्यांच्या ठिकाणी ते जिथे निवास करतात त्या लोकांमध्ये जाल. पण पुन्हा कृष्णाने सांगितलं ना की पुण्य क्षीण झाल्यावर तुम्हाला पृथ्वीवर यायला हवं. हा, मग त्याच्यानंतर जे कोण भूत प्रेत आत्मे असल्या कोणाच्या मध्ये अडकले असतील तर तुम्हाला हे मनुष्य शरीर सोडून तसल्या ठिकाणांमध्ये जन्म मिळणार. जे पूर्वजांची पूजा करतात ते पुढच्या जन्मी पूर्व म्हणजे ते पितृलोकामध्ये जातील. आणि जे कृष्णांची उपासना करतात ते भगवंतांच्या धामाला प्राप्त करतील. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. सरळ आहेत म्हणजे हे सिद्धांत आहेत. तुम्ही ज्याची पूजा करता त्यांना प्राप्त करणार. कारण अंतकालेच मामेवम ऐकलेलं ना, स्मरणयुक्त कलेवरम. आठवलं तर तेच आठवणार ना ज्यांच्याशी तुम्ही जोडलेले आहात. हा, का अचानक कोणतरी कृष्ण ज्यांचं नाव पण तुम्ही ऐकलेलं नाही किंवा कधी फारसं जोडलो गेलो नाही, अशा कृष्णांची काय येईल आपल्याला आठवण. त्यामुळे तुम्ही ज्यांच्याशी जोडलेले आहात, तुमचे नियर आणि डिअर वन्स आहेत, तेच आठवणार ना आपल्याला. तसं आहे इथे. त्यामुळे पुढचं तिकडेच मिळतो जन्म. ओके, आता हा श्लोक पाठ करा सगळ्यांनी, लक्षात ठेवा. आता कसं आहे, 9व्या अध्यायापर्यंत आलोय, भगवद्गीतेचा अर्धा प्रवास झालाय आपला. मग कृष्णांचं थोडस जोडलो गेलोय ना. मग आता एखादा मित्र आपल्या घरी येतो, जर का तो आपला नेहमीचा म्हणजे मित्र आहे म्हटल्यावर तो काय फक्त ओळखीचा नाही. मित्र आपल्याकडे येणार म्हटल्यावर मित्रासाठी आवडेल असं आपण काहीतरी बनवतो ना. ते आपल्याला माहित असतं त्याला काय आवडतं, किंवा तो पण हक्काने सांगतो हे असं असं बनव, मला खूप आवडतं तुमच्या घरचा हा पदार्थ. तसं कृष्ण पण आता आपल्याला सांगतायत बघा. त्यामुळे तुम्ही पण हा श्लोक पाठ करा आणि असं वागायचा प्रयत्न करा. वाचा माताजी. जय श्री कृष्ण. पत्रम पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तु परतम अश्नामि प्रयत्नात्मनः. हरे कृष्ण. जर कोणी मला प्रेमाने भक्तीने एखादे पान फूल फळ किंवा पाणी अर्पण केले तरी ते मी स्वीकारेन. हरे कृष्ण. हा, आता कृष्ण काय सांगतायत की तुम्ही मला एखादं पान, फूल, फळ, पाणी एवढं जरी दिलं तरी बास आहे, किंवा त्यापैकी एखादी गोष्ट दिलात तरी पण मी ते स्वीकारेन. पण कधी, जेव्हा तुम्ही मला प्रेम आणि भक्तीने द्याल. जर का हे सुद्धा तुम्ही प्रेम आणि भक्तीने दिला नाहीत ना, तर कृष्ण नाही स्वीकार करणार. हा, ते भावग्रही जनार्दन आहेत, ते भावाचे भुकेले आहेत. तुमच्यामध्ये ते प्रेम नसलं तर ते स्वीकार करणार नाहीत. पण तुमच्या आता इथे पान मध्ये मग शाकाहारी सगळं येतं, की आपण अन्न पदार्थ जे शाकाहारी करतो ना ते सगळे येतात. मग तुम्हाला जे जमतील घरात बनवता ते नक्की त्यांना अर्पण करा. हा, म्हणजे आता माताजी पाठवतील बघा की नैवेद्य भगवंतांना कसा दाखवावा. की त्याच्यामध्ये तुळशीची पानं ठेवा. तुळशीचं पान ठेवल्याशिवाय कृष्ण काही स्वीकार करत नाही. त्यामुळे तुम्ही घरात जे शिजवता ना त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवा, म्हणजे नैवेद्याच्या ताटात ठेवा, तुळशीचं पान ठेवा आणि भगवंतांसमोर नेऊन ठेवा घंटी वाजवून. एक काही वेळ पडदा पाडा किंवा खोलीचं दार बंद करा, जे काय शक्य असेल. थोडा वेळ ठेवा तिथं, आणा आणि मग होतं तसं ते पदार्थ त्या त्या भांड्यात काढा आणि तुम्ही खा, घरातल्यांना द्या. त्याला प्रसाद म्हणतात. जे आपण भगवंतांना अर्पण करून खातो ना ते सगळं प्रसाद बनतं आणि प्रसाद खाल्ल्याचं सगळ्यांना पुण्य मिळतं. तर नक्की प्रयत्न करा. जे हा, पण प्रेम आणि भक्तीने द्या. आणि कांदा लसूण वाला कृष्ण घेत नाही तो. ते नको देऊ कांदा लसूण असणार. बाकी प्रेम आणि भक्तीने. आणि तुम्हाला काहीच नाही जमत आहे तर त्यांनी सांगितलं ना, एखादं फूल, एखादं फळ, काही नाही जमलं, पाणी जरी दिलं तरी त्यांना चालतं, पण प्रेम आणि भक्तीने. म्हणजे किती हे आहेत बघा कृष्ण निर्मळ मनाचे. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर तुम्हाला वाटत असेल ना कृष्ण आपल्या घरी यावं, आपण पण असे त्यांना सवय करा, त्यांना प्रसाद अर्पण करायची. हा, वाचा माताजी. जय श्री कृष्ण. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्.
हरे कृष्णा. हे कुंतीपुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोयस, ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्णा. बघा आता पुन्हा पुन्हा कृष्ण आपल्याला सांगतात की ही फळं तुम्ही मला अर्पण करा. का सांगतायत तर कृष्ण हे गीता हे कृष्णाने गायलेलं गीत आहे. कृष्णांचं प्रेमपत्र आहे हे गीता म्हणजे हा. आणि ते कसे आहेत आता आपण पण आपल्या मुलांना शाळेला पाठवतो पुन्हा सांगतो ना हे एज्युकेशन घ्या जरा अभ्यास करा. हा का सांगत असतो की त्यांच्या तुमच्या जीवनामध्ये ह्यामुळे कम्फर्ट लेवल असेल एक तुम्हाला कमी झुंजावं लागेल अशाच साठी चांगल्यासाठीच सांगतो ना. तसेच कृष्ण पण आपल्याला त्यांना वाटतं की आपले हे जे भक्त आहेत ना आपल्या विस्मरणात गेलेत ते आपल्याकडे परतून यावेत म्हणून ते इथे गीतेमध्ये सतत सांगतायत की हे तुम्ही जे काही इथे करता ना कर्म ह्याची फळं मला अर्पण करा. आता बघितलंय बरेचदा मागे की नाही केली तर त्याची बंधनं लागतात ती कर्म फळं भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा पृथ्वीवर म्हणजे ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावं लागतं. हा म्हणून आपण जे काही खातो हा ते दान करतो हे सगळं आपण कृष्णांना जे काही करतो इथे कृष्णांना अर्पण करायला हवं. अर्पण म्हणजे कशाला हे ज्ञान आता आपल्यामध्ये यायला हवं आपण तसं वागायला हवं की हे बघितलात ना सगळं तर त्यांनी दिलंय आपल्याला. हा हे शरीर म्हणा बुद्धी हे पृथ्वीवरचं सगळं जे वापरून आपण धान्य पिकवतो कारखाने उभे करतो वस्तू बनवतो सगळं जे काय करतो सगळं तर बीज प्रदाता पिता आहेत ते आपले. त्यामुळे आपण त्यांना अर्पण करायला हवं. ह्या ज्ञानात जेव्हा स्थित होऊ ना तेव्हा हे ऑटोमॅटिक आपल्याकडनं होणार सगळं. घ्या माताजी पुढे. जय श्रीकृष्ण. समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः. ये ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. हरे कृष्णा. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपात करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्णा. आता बघा हा कृष्ण सगळ्या सुहृदम सर्व भूतानाम आहे. हा ते कुणाचाही द्वेष करत नाहीत कोणाचाही पक्षपात करत नाहीत. सगळ्यांसाठी सम आहे. आणि देताना पण सगळ्यांना व्यवस्थित सगळं दिलेलं आहे. इथे जर का काय पुरत वगैरे नसलं कोणाला तर ते माणसाच्या लोभी स्वभावामुळे आहे की आपण स्वतःच्या वाटणीचं पण घेतो आणि आपल्याला दुसऱ्याच्या वाटणीचं पण हवं असतं म्हणून. नाहीतर त्यांनी देताना सगळ्यांना व्यवस्थित समान दिलंय सगळेजण त्यांना सारखे. हा पण एक मात्र आहे की जो कोण कृष्णांच्या भक्ती सेवेमध्ये जोडतो भगवंतांचा भक्त होतो ना त्याच्याविषयी कृष्ण हे असतात म्हणजे सॉफ्ट कॉर्नर असतो. आईला मुलाविषयी कसा असतो तसा. माताजी ते ब्लॅक झाला स्क्रीन तिकडे काय होतं त्याचं शेवटचं वाक्य. हा की माझ्या ठाई स्थित आहे आणि तो माझा मित्र आहे. मग भक्ताला ना कृष्ण स्वतःचा मित्र मानतात आणि थोडं भक्तांविषयी त्यांना प्रेम असतं. हा मग आता पुन्हा तुम्ही म्हणाल की आम्ही भक्त नाहीये मग कृष्ण आपल्यावर अन्याय करतील का. तर ते त्यांनी ऑलरेडी वर क्लिअर केलेलं आहे. जो कोण कृष्णांचा भक्त नाही त्याच्यावर कृष्ण काही अन्याय वगैरे करत नाहीत. ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे ना की ते सगळ्यांविषयी सम आहेत. सगळ्यांना सगळं सम दिलेलं आहे. फक्त त्यांच्या भक्तांशी प्रेमाचा आदान प्रदान करतात की तुम्ही ज्या मगाशी आधी पण सांगितलंय ज्या भावात कृष्णांकडे जाल त्या भावात प्रेम देतात ते तुम्हाला. हा म्हणजे भक्तांविषयी थोडेसे हे असतात प्रेमाचं आदान प्रदान वगैरे करतात. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला भक्त व्हायला अडवलेलं नाही कोणही कृष्णांचा भक्त होऊ शकतो. त्यामध्ये कसलीच कंडिशन नाहीये षट म्हणजे अटी शर्थ असं काही नाहीये कोणही कृष्णांचा भक्त होऊ शकतो. हा घ्या माताची पुढची स्लाईड. जय श्रीकृष्ण. अपि चेत् सुदुराचारो
भजन्ते मामनन्यभाक् साधुरेव समन्त्यव्य सम्यक् व्यवसितो हि सः. हरे हरे कृष्णा. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केले तरी तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे. हरे कृष्णा. बघा आता कृष्णाने इथं काय सांगितलंय की तुम्ही ना भक्ताचा इतिहास बघू नका. की तो मागचा त्याचा इतिहास काही असू दे, जेव्हा त्याला भक्ती कळली आणि तो भक्तीमध्ये जोडला गेला, हा तर तुम्ही त्याला संतच मानलं पाहिजे. मग आपण ते नामाचार्य हरिदास ठाकूरांच्याकडे आलेली ती एक स्त्री होती, तिचं बघितलं, ती पुढे शुद्ध वैष्णवी झाली. तर आपण अशा वेळेस इतिहास नाही, वर्तमानात ती शुद्ध भक्त आहेत ना, मग शुद्ध भक्तांचा आदर आपण त्यांना द्यायला हवा. हा जो भक्ती सेवेमध्ये गुंततो ना तो पूर्ण शुद्ध होतो. त्यामुळे त्याचे इतिहास तुम्ही बघू नका. काय तो वर्तमानात आहे ना शुद्ध भक्त, ते पहा. ओके, घ्या माताजी. म्हणजे कृष्ण सगळ्यांना स्वीकार करतात बघा. मी तुम्हाला म्हंटल ना, कुणालाच अडवलेलं नाही त्यांनी त्यांचा भक्त व्हायला. घ्या माताजी पुढची स्लाईड. जय श्रीकृष्ण. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. हरे कृष्णा. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे हे कुंती पुत्र, माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. निर्भय हो आणि ही घोषणा कर. हरे कृष्णा. मग आता कृष्ण जेव्हा आपण भक्ती सेवेमध्ये जोडलो जातो तेव्हा आपण त्वरित नीतिमान बनतो. हम्म एक मिनिट. स्क्रीन जरा जातोय, मला थोडं इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. हा मग तो लवकरच सदाचारी होतो. हा आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. मग आणि काय सांगतायत कृष्ण, की त्यामुळे हे कौंतेय तू निर्भय हो आणि घोषणा कर की कृष्णांच्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. त्यामुळे ना आपण पण हे करायला हवं की कृष्णांच्या भक्तीत आलाय तर कृष्णांविषयी तुम्ही निर्भय व्हायला हवं. आणि कृष्ण त्यांच्या भक्तांची काळजी घ्यायला समर्थ आहेत. तो मग काळजी करू नका, तुम्ही निर्भय बना आणि कृष्णांवर सगळं सोडून द्या. ओके, हा कर्तव्य इथं काय, आता अर्जुनाला इथे युद्ध करा म्हणून सांगतायत. तर इथं शेजारी ना ह्या स्लाइड मध्ये प्रल्हाद महाराज दाखवले. माताजी स्क्रीन बरं असू दे. तर प्रल्हादांना ना तिथे शेवटी ते विचारत असतो बघा, इथं आहे का तुझा कृष्ण, विष्णू तिथं आहे का तुझा विष्णू. तर म्हणजे सगळं त्रास देऊन दमतो शेवटी, काय परिणाम तर होत नसतो. मग प्रल्हाद म्हणतात होय, अत्र तत्र सर्वत्र सगळीकडे आहेत माझे विष्णू. मग म्हणतात की ह्या खांबात पण आहे का. तर हो म्हणतो, ह्या खांबात पण आहे. मग हा काय करतो, त्या खांबावर लाथ मारतो. मग मात्र एवढा राग येतो भगवंतांना. ऍक्च्युली खांबात आता विष्णू कशासाठी असतील सांगा. पण आहे ना भक्त म्हणाला ना खांबात आहेत, तर खांब फोडून आले बघा ते. हा आणि इतके रुद्रावतार घेऊन नरसिंह प्रकट होतात. एवढे लहान बाळ एकच तर म्हणत असतं की होय, सगळीकडे विष्णू आहेत, विष्णू हे सगळे भगवंत आहेत, तुम्ही भगवंत नाहीत बाब. आणि असुरराज म्हणत असतात. तर ठीक आहे. मग आता ह्या वडिलांना अहंकाराचं तेवढं टोक गाठलं असेल की स्वतःच मूल फक्त एवढंच म्हणतंय की बाबा तुम्ही भगवंत नाही आहात, विष्णू आहेत. आणि उरलेले सगळी जण ह्याच्या भीतीने म्हणतच होती, फक्त कोण एक प्रल्हाद म्हणत नव्हते, ते सुद्धा एक्सेप्ट होत नव्हतं. मग त्यामुळे एवढा त्रास की त्याला वरून म्हणजे डोंगरावरून खाली टाक, समुद्रात नेऊन सोड, विषारी सर्पांमध्ये सोड, हत्तीच्या पायाखाली सोड, काय काय केलं नाही सांगा. हा एवढा त्रास एका 5 वर्षाचं बालक मानत नाही म्हणून. मग त्यामुळे एवढा रुद्रावतार घेऊन येतात, प्रकट होतात त्याच खांबात आणि ब्रह्मानी दिलेल्या सगळ्या त्या वरदान पूर्ण करत, म्हणजे तू घराच्या आत मरणार नाहीस, बाहेर नाही, सकाळी नाही, रात्री नाही, म्हणजे दिवसा नाही, रात्री नाही, असं सगळं सगळं पूर्ण करून काय काय ते हिरण्यकश्यपूला मारतात. हा त्यामुळे आपण निर्भय असायला हवं. ओके,
हा घ्या माताजी पुढची स्लाईड. जय श्री कृष्ण. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः श्रियो वैश्य तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. हरे कृष्ण. हे पृथ्वाच्या पुत्रा, जे माझा आश्रय घेतात, जरी ते निम्न जन्माचे असले तरी स्त्रिया, वैश्य, व्यापारी तसेच शूद्र, कामगार सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. हरे कृष्ण. बघा, आता मी तुम्हाला म्हटलं नव्हतं इथं कृष्णांचा भक्त बनायला कसलीच अट नाहीये. कोणही म्हणजे तुम्ही कोणी असा क्षुद्र, स्त्री, पुरुष, पुन्हा जन्माने मग तुम्ही वर्णाश्रमातल्या कुठल्यातही म्हणजे तुम्ही वैश्य, शूद्र, कायही असा, स्त्री असा, पुरुष असा, जे काय असाल ते असा, तुम्ही जे भक्ती सेवेमध्ये जोडून घेऊ शकता. हा, आणि तुम्हाला कृष्ण तेच भक्तीचं फळ देणार आहेत. असं पण नाहीये की हा वेगळा भक्त आणि तो वेगळा भक्त, सगळ्यांवर तेवढंच प्रेम करणार आहेत. हा, त्यामुळे भक्तीमध्ये जोडण्यासाठी कुणालाही थांबवलेलं नाही. प्रत्येक जण ती करू शकतो. हा, नाम घेण्याला, श्रवण कीर्तन करण्याला तुम्हाला कोणीच अडवलेलं नाहीये. हा, आणि ऍक्च्युअली हा मनुष्य जन्म आपल्याला त्यासाठीच मिळालाय. ते केलं तरच कृष्णांच्या, आताच बघितलं ना आपण, हा राजयोग आहे की हे केलं तरच खरं ज्ञान मिळवलं म्हणतायत कृष्ण. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. बाकीचं तुम्ही किती ज्ञान मिळवलं आणि हे नाही मिळवलं तर कृष्ण म्हणतायत की ज्ञानच नाही मिळवलं. हा, आता हा एक श्लोक पाठ करा. हा 9.34 18व्या अध्यायात परत एकदा बघू हाच श्लोक. जेव्हा भगवंत एकच श्लोक पुन्हा सांगतायत म्हणजे तो महत्वाचा श्लोक आहे. हा, पाठ करा. वाचा माताजी. जय श्री कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मत्याजी मां नमस्करो माम वैशेषिक युक्त्वैवम् आत्मानं मतपरायण. मत्परायणः. हरे कृष्ण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याचे तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. बघा, कृष्णांच्या भक्तीचे मार्ग कृष्णाने सांगितलेत. हा, की काय काय करायचंय आपल्याला. सोपं आहे की आपलं मन आहे ना सदैव कृष्णांच्या चिंतनामध्ये जोडून घ्या. हा, मन्मना भवो मद भक्तो, माझी भक्ती करा, माझं पूजन करा. एक मिनिट. हा, सदैव माझे मन, सॉरी, आपलं मन कृष्णांचे चिंतन करण्यामध्ये युक्त करा, कृष्णांचा भक्त व्हा, कृष्णांना नमस्कार करा आणि कृष्णांचे पूजन करा. ह्या 4 गोष्टी तुम्ही कराल ना, तर आपलं मन कंटिन्यू कृष्णांमध्ये रममाण झालं तर आपण नक्की कृष्णांना प्राप्त करू शकतो. हा मार्ग आहे बघा कृष्णांच्या भक्तीचा. हा, या माताजी पुढची स्लाईड. तर नक्की आपण हे आचरणात आणायचा प्रयत्न करायला हवं. खूप काही अवघड नाही सांगितलेलं. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, झाला मग आपला आजचा अध्याय. आपण हे राजगुह्य ज्ञान बघितलं. मग महात्मे कोण असतात, महात्म्यांविषयी थोडं बघितलं. आणि मग आता मन्मना भव मद भक्तो म्हणजे कृष्णांकडे जाण्यासाठी आपल्याला अनन्य भक्ती करायला हवी कृष्णांची. हा, ते बघितलं. ओके, झालाय आपला आजचा अध्याय. माताजी चालेल, झालाय. तुम्ही हे रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता. वैष्णव प्रणाम मंत्र घेत्या. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च